नमस्कार, मी स्नेहा जोशी. राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मध्यपूर्व पुन्हा एकदा ज्वालामुखीच्या तोंडावर उभा असून इस्रायल अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तांनी जागतिक राजकारणाला मोठा धक्का दिलाय. अमेरिकेनं इराणला शरणागतीचा इशारा दिलाय, तर खामेनी समर्थक पुरेपूर बदला घेण्याची भाषा करतायत. हा संघर्ष अनेक दशकांच्या अविश्वासाचा, सामरिक स्पर्धेचा आणि आण्विक स्पर्धेचा परिपाक आहे. संतापलेल्या इराणनं युद्धाचा नवा आलेख जाहीर करत इस्रायल आणि शेजारील देशातील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी खामेनीच्या हत्येला मुस्लिम जगाविरुद्धचं युद्ध घोषित केलंय. इराक, रियाद, दुबई, अबुधाबी, दोहा, मनामा, येरुशलेम आणि तेल अवीव या शहरांवर इराणनं भीषण मारा चढवलाय. इराणी ड्रोननं मध्य पूर्वेतील लोकांची झोप उडवली आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की त्यांच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला आता कोणतीही सीमा उरलेली नाही. संपूर्ण आखाती क्षेत्रात आता दहशतीचं वातावरण आहे. प्रश्न इतकाच आहे की आता कुठे आहे उम्मा? आता उम्मा म्हणजे काय? मुस्लिम देशांमधील कथित एकतेची, बंधुभावाची संकल्पना म्हणजे उम्मा. अर्थोअर्थी जगातील 57 मुस्लिम बहुल देश हे उम्माच्या छत्रछायेखाली येतात. मग त्यात सुन्नी, वहाबी, सौदी अरेबियाला, शिया बहुल इराणही आला, एर्दोगानचा तुर्कीही आला आणि आपला शेजारी पाकिस्तान सुद्धा आला. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या मुस्लिम रीतिरिवाज आणि परंपरांच्या बाबतीतही विखुरलेले असले तरी हे सगळेच देश उम्माच्या अदृश्य उभेखाली स्वतःला सुरक्षित मानतात. परंतु त्यांचं असं मानणं हाच मुळी एक मोठा भ्रम आहे. आपण 2 दिवसांपासून हे पाहतच आहोत. मुसलमानच मुसलमानांचा जीव घेत आहेत. त्याला बदला असं गोंडस नाव दिलं गेलंय. आमचं युद्ध आता इस्लाम वाचवण्यासाठी असं इराणी अधिकारी भाष्य करत आहेत. मग ज्यांच्यावर ते क्षेपणास्त्र टाकतायत ते नेमके कोण? सौदी अरेबिया, इराण, तुर्कस्तान आणि अन्य मुस्लिम देश सतत पॅलेस्टाईनच्या जनतेबद्दल आक्रोश करताना दिसून येतात. पण त्यांनी आतापर्यंत पॅलेस्टाईनी निर्वासितांना स्वतःच्या देशात स्थायिक करण्याचा कोणताही प्रयत्न केला आहे का? तर नाही. खरे तर हा संघर्ष इस्रायल पॅलेस्टाईनचा नसून अरब जगताच्या राजकीय स्वार्थाचा खेळ आहे. यामध्ये उम्मा ही संकल्पना फक्त गरजेपुरती वापरली गेली आहे. याचाच वापर करत खरा सूत्रधार बाहुल्यांचे खेळ रचत असतो. आज पॅलेस्टाईन जनतेच्या प्रश्नांवर मुस्लिम राष्ट्र एकत्र येतात, पण रोहिंग्या मुस्लिम असोत किंवा बांगलादेशी मुस्लिम असोत, त्यांच्याच देशात त्यांना सन्मान मिळत नाही. तेव्हा हीच अरब राष्ट्रे स्वतःचा पैसा टाकून त्यांना सन्मानपूर्ण आयुष्य का मिळवून देत नाहीत? तेव्हा इस्लामच्या नावं खपवले जाणारा उम्मा नेमका जातो कुठे? विशेष म्हणजे आपण या उम्मा नामक भ्रामक संकल्पनेत जगत आहोत याची या सर्व राष्ट्रांना, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांनाही पुरेपूर कल्पना आहेच. पण तरीही उगाच धार्मिक भावनेपोटी उम्माच्या एकीचा आव अधूनमधून आणला जातो. कुठल्याही प्रकरणी भूमिका घेताना उम्मा म्हणून विचार न करता ती भूमिका आपल्या राष्ट्रहितासाठी किती अनुकूल, किती प्रतिकूल यालाच साहजिकच प्राधान्य दिलं जातं. म्हणजे काय तर प्रत्येक देश मुस्लिम देशासाठी इस्लामपेक्षा, उम्मापेक्षा त्यांचाच देश, त्यांची ध्येय धोरणं आणि पैसा महत्त्वाचा आहे. शेजारी देश असलेल्या पाकिस्तानचंच उदाहरण बघा. वर्षानुवर्ष चीनमधील उघूर मुसलमानांवर तेथील कम्युनिस्ट सरकारतर्फे नरसंहाराची क्रूर मालिका सुरू आहे. परंतु चीनच्या दयाभिकेवर तुकडे तोडणाऱ्या पाकिस्तानला मात्र उघूर मुस्लिमांविषयी उम्माचा भाग म्हणून यत्किंचितही सहानुभूती वाटते का? हाच प्रश्न पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही एका परदेशी माध्यम समूहानं मुलाखतीत विचारला असता खान यांनी सारवासारव करीत तो चीनचा अंतर्गत मुद्दा असून हे पाश्चात्यांनी चीन विरोधात रचलेलं षड्यंत्र असल्याचं सांगत उघुरांच्या नरसंहाराची दाहकताच अमान्य केली होती. पण केवळ पाकिस्तानच नाही तर सगळेच मुस्लिम बहुल देश अशाच प्रकारे सोयीस्कररित्या उम्माला बिलगताना आणि याच उम्माला झुगारतानाही दिसून येतात. सध्याच्या इस्रायल विरुद्ध हमास, हिजबुल्ला विरोधी युद्धातही त्याची प्रचिती यावी.
मी व्यक्तिशः पॅलेस्टाईन प्रकरणाला फारसं प्राधान्य देत नाही, पण सौदीच्या नागरिकांच्या दृष्टीनं हा विषय महत्त्वाचा आहे असं विधान सौदी अरेबियाचे युवराज म्हणाले होते. पण दुसरीकडे त्याच सौदीनं आता इस्रायलसह स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या भूमिकेसाठी जागतिक देशांची आघाडी स्थापन करण्यासाठी पावलं उचलणार असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या आमसभेपूर्वी जाहीर केलं. पण मुळात सौदीच्या पंतप्रधानांच्या खिसगंतीतही पॅलेस्टाईनचं प्रकरण नाही, तर या सौदी प्रणित संभाव्य जागतिक आघाडीचं भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे. म्हणजे केवळ उम्मांची औपचारिकता म्हणून पॅलेस्टाईनच्या भविष्याची तोंडदेखली चिंता व्यक्त करायची आणि वास्तवात त्या विरोधात भूमिका घ्यायची असा हा सगळा दुटप्पीपणा. गेल्या काही वर्षात इराणची अर्थव्यवस्था दबावाखाली आहे. महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असून चलन अवमूल्यन, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढीला लागलाय. अमेरिकी आणि युरोपीय निर्बंधांमुळे तेल निर्यातीवर बंधनं आली आहेत. जागतिक वित्तीय प्रणालीतून जवळपास बहिष्कृत झालेल्या अर्थव्यवस्थेला पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा लागला. चीन रशियाशी जवळीक वाढवून इराणनं काही प्रमाणात मोकळेपणाचा श्वास घेतला, पण निर्बंधांचा फास काही सैल झाला नाही. खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणनं स्वतःला प्रतिरोधक अक्षाचा केंद्रबिंदू म्हणून उभं केलं. लेबनॉनमधील हिजबुल्ला, गाझामधील हमास, येमेनमधील हल्थी, सिरियातील शिया मिलिशिया आणि इराकमधील सशस्त्र गटांना पाठिंबा देत इराणनं आपल्या प्रभाव क्षेत्राचा विस्तार केला. इस्रायल हमास युद्ध, तांबड्या समुद्रातील जहाजांवरील हल्ले, सिरियातील हवाई कारवाया, इराकमधील अमेरिकन तळांवरचे रॉकेट हल्ले या सर्व धाग्यांची गुंफण तेहरानपर्यंत पोहोचते असा आरोप अमेरिका इस्रायल करत आली आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडील कारवाई ही अचानक झालेली नव्हती, ती दीर्घकालीन रणनीतीचा भाग असल्याचंच यातून दिसून येत आहे. सौदी अरेबिया स्वतःला इस्लामचं नेतृत्व करणारा देश मानतो, पण पॅलेस्टिनींसाठी केवळ बडबडच करत राहतो. अरब देश इस्रायल विरोधात ठराव मांडतात, पण व्यवहार मात्र गुप्तपणे इस्रायल सोबतच करतात. सौदी अरेबियानं अमेरिकेशी एक घट्ट युती केली आहे. इस्रायल सोबतही त्यांचे गुप्त संबंध आहेतच, पण लोकांसमोर मात्र ते पॅलेस्टाईनच्या जनतेसाठी आक्रोश करताना दिसून येतात. वास्तविक पाहता त्यांना पॅलेस्टिनी जनतेची कोणतीही कणव नाही, त्यांना फक्त उम्माचाच राजकीय फायदा लाटायचा आहे. पश्चिम आशियातील युद्धभूमीवरही उम्माच्या कथित एकीच्या बळाची अशीच धूळधाण उडालेली दिसते. गाझामध्ये हमासचं कंबरडं मोडल्यानंतर लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या म्होरक्याला इस्रायलनं ठार केलं. एवढंच नाही, त्यानंतरही एरवी इस्रायल विरोधात युद्धाची वल्गना करणाऱ्या इराणनं उम्माच्या बचावार्थ भूमिका घेतली नाही. उलट इस्रायल विरोधात लढण्यासाठी लेबनॉन किंवा गाझामध्ये सैन्य तैनात करण्यात येणार नाही अशी स्पष्ट भूमिका इराणनं जाहीर केली. म्हणजेच उम्मा आणि OICचे खरोखरच जमिनी अस्तित्व असते तर हेच 57 मुस्लिम देश इस्रायल विरोधात जिहादसाठी एकदिलानं एकवटले असते. पण तशी दुरान्वयही शक्यता नाही. एकूणच पश्चिम आशियातील ही उलथापालत उम्माची उपयोगशून्यतेवर निश्चितच शिक्कामोर्तब करणारी आहे. इराण आणि इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील मुस्लिम बांधवांनी चालू केलेली ओरड या निमित्तानं किती भावनाशून्य आहे याचं हे उपरोधिक उदाहरण आज आपण या व्हिडिओतून पाहिलं आहे. खरं तर संपूर्ण मुस्लिम बांधवांनी भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाचा एकदिलानं विरोध करणं किती गरजेचं असताना त्यांनी दाखवलेला हा इराण प्रतीचा बंधुभाव किती नाटकी आहे हे या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून येत आहे. राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.